अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने शिरगाव येथील अग्निशमन मुख्यालयात शहीद अग्निशमन जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमास नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा तसेच मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवर, अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याचा गौरव केला। आपत्तीच्या काळात नागरिकांचे प्राण व संपत्ती वाचवताना प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या योगदानाची आठवण या निमित्ताने करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून शहीदांना आदरांजली वाहिली। या प्रसंगी वातावरणात गंभीरता आणि कृतज्ञतेची भावना जाणवत होती। अग्निशमन दलातील जवानांनीही आपल्या सहकार्यांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। मान्यवरांनी आपल्या मनोगतात अग्निशमन दलाच्या कार्याचे विशेष कौतुक केले। त्यांनी सांगितले की आग, पूर, भूकंप किंवा इतर आपत्तीच्या प्रसंगी अग्निशमन दलाचे जवान स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने मदतीस धावून जातात। त्यांचे धैर्य, शिस्त आणि सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी आहेत। अशा शौर्यगाथा नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करतात, असेही त्यांनी नमूद केले। अग्निशमन सेवा सप्ताह हा केवळ श्रद्धांजलीपर कार्यक्रम नसून नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीही महत्त्वाचा उपक्रम मानला जातो। यावेळी नागरिकांना आग प्रतिबंधक उपाययोजना, सुरक्षितता नियम आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्याचा संदेश देण्यात आला। घर, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी अग्निसुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याचे आवाहनही करण्यात आले। स्थानिक पातळीवर अशा कार्यक्रमांमुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत होते। अग्निशमन दलाच्या कार्याबद्दल आदर आणि विश्वास वाढवण्यासही अशा उपक्रमांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो। तसेच आपत्ती व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले। एकूणच शिरगाव येथील या कार्यक्रमाने शहीद अग्निशमन जवानांच्या बलिदानाची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित केली। त्यांच्या स्मृतींचा सन्मान राखत नागरिकांनीही सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला।